नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। जो अर्जुन आहे तो धमाकेदार एंट्री घेत सायलीचा जीव वाचवणार आहे आणि इकडे प्रिया जी आहे ती सायलीच्या जीवावर उठलेली आहे। त्यांनी किडनॅप तर केलेला आहे, पण प्रिया जी आहे ती चाकूने आता सायलीवर वार करणार आहे। सायलीच्या पोटामध्ये चाकू खुपसणार आहे आणि नेमकं त्याच वेळेस आता इकडे अर्जुन पोचणार आहे आणि तो आपल्या लाडक्या सायलीचा जीव वाचवणार आहे। पण अर्जुन नुकता फक्त एकटाच जाणार नाही, तर पोलिसांची फौज सोबत घेऊन जाणार आहे आणि तिथे दाखवून देणार आहे की अर्जुन सुभेदार काय करू शकतो। हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर इकडे अर्जुन आणि सायली यांचं खूप छान असं आता बॉन्डिंग सुरू झालेलं आहे। आपण सर्वजण पाहत आहोत की अर्जुन आणि सायली हे दोघंही एकमेकांसाठी पूरक आहेत, एकमेकांसाठी काय हवं नको ते सगळं पाहत आहेत आणि सायलीने अगदी फिल्मी स्टाईल असं अर्जुनला प्रपोज केलेलं असतं आणि पुन्हा ती अगदी हिंदीमध्ये त्याच्याशी बोललेली असते। त्यावेळेस मात्र अर्जुनला खूपच भारी वाटलेलं असतं आणि मग अर्जुन सायली एकमेकांना म्हणत असतात की आता एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही। पण आता दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठतो आणि अर्जुन जो आहे तो पाहतो तर सायलीने एक चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की अर्जुन सर मी कुसुमताईकडे जाऊन येत आहे। अर्जुन खाली येतो, सगळ्यांची तारांबळ उडालेली असते ते पाहत असतो। तर इकडे सायली जी आहे ती आता कुसुमताईकडे जायला निघालेली असते, पण रस्त्यात सायलीचा गेम झालेला असतो। सायलीला किडनॅप केलेलं असतं, कारण प्रिया जी आहे तिला ही खबर कळलेली असते की सायली एकटीच कुसुमताईकडे जायला निघालेली आहे। मग तिने महिपतकडे गेलेली असते आणि महिपतकडे जाऊन तिने डाव आखलेला असतो। महिपतकडे जाऊन तिने जे कारस्थान केलेलं असतं ते म्हणजे तिने ठरवलेलं असतं की आता सायलीला तिकडे पोहोचूच द्यायचं नाही। हा सगळा तिचा प्लॅन असतो, कारण आता काहीही झालं तरी महिपत मात्र जाम भडकलेलं असतो। महिपतचं असं म्हणणं असतं की जे काही होत आहे या सगळ्याला तू जबाबदार आहेस, हे सगळं तुझ्यामुळे घडत आहे असं म्हणत महिपत हा प्रियाला दोष देत असतो। पण प्रियाला मात्र या सर्व गोष्टींचा राग येत असतो, कारण प्रियाचं असं म्हणणं आहे की नाही या सगळ्यामध्ये माझा अजिबात दोष नाही, हे सगळं जे काय आहे हे सगळं जे काही घडत आहे या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे ही सायली जबाबदार आहे असं या प्रियाचं म्हणणं असतं। आणि त्याचबरोबर तिनं सांगते की त्या प्रियाला उडवून टाकायचं आहे आणि मग प्रिया पण आता सायलीच्या मागावर जाते आणि इकडे जे गुंड आहेत सायली जी आहे ती कुसुमताईच्या घरून निघालेली असते आणि सायली जेव्हा कुसुमताईच्या घरून येत असते तेव्हा त्या गुंडांनी ठरवलेलं असतं की आता सायलीला संपून टाकायचं आहे। हे सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीनं हे सगळं चालू झालेलं असतं। इकडे ही जी मूर्ख प्रिया आहे तिची नाटकं मात्र वेगळीच चालू झालेली असतात। तिला असं वाटत असतं की तिने काहीही करून सायलीचा काटा काढला पाहिजे, सायलीला संपवलं पाहिजे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। आणि अर्जुन ऑफिसमधून घरी येतो आणि पाहतो तर काय सायली जी आहे ती घरी नसते। मग अर्जुन तिला कॉल करू लागतो। सगळेजण आता कासावीस झालेले असतात की नक्की काय झालेलं आहे, सायली कुठे गेलेली आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र आता घरात सगळ्यांना अर्जुन विचारू लागतो की सायली कुठं आहे, सायली कुठं आहे असा प्रश्न अर्जुनने विचारायला सुरुवात केलेली असते। पण सायली कुठं आहे ही गोष्ट कोणालाच कळलेली नसते। सगळ्यांच्या डोक्यात फक्त एवढंच सुरू झालेलं असतं की सायली नक्की कुठे गेलेली आहे, असं काय झालेलं आहे अचानक, सायली कुठे गेलेली आहे। आणि मग अर्जुन शोधायला निघतो। अर्जुन म्हणतो की डॅड आता मी थांबू शकत नाही, नक्की सायलीच्या बाबतीत काय झालेलं आहे, सायली कुठे गेलेली असेल, नक्की कुठे असेल सायली, तिचं काय झालं तर नसेल ना, ती ठीक असेल ना, असे अनेक प्रश्न अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेले असते। अर्जुन कासावीस झालेला असतो। अर्जुन म्हणत असतो की नाही काहीही झालं तरी मला सायलीकडे गेलं पाहिजे, सायली नक्की ठीक असेल ना, सायलीला काही झालं नसेल ना, असे अनेक प्रश्न सायलीला इकडे त्रास देऊ लागलेले असतात। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रताप ही काळजीत असतो आणि इकडे महिपत आणि प्रिया यांचा डाव सुरू झालेला असतो। महिपत आणि प्रिया हे दोघंही बोलत असतात, हे दोघंही म्हणत असतात की काहीही झालं तरीही आता सायलीला संपून टाकायचं आहे, हा त्यांचा डाव सुरू झालेला असतो। आणि त्यासोबतच ते दोघंही विचार करत असतात, ते म्हणत असतात की नाही काही झालं तरी जोपर्यंत आपण सायलीला संपवत नाही तोपर्यंत हे जे काही चाललेलं आहे ते थांबणार नाही, कारण सायली जी आहे ती मुळीण आहे आणि सायली जी आहे
हे सगळं घडत आहे। त्याचबरोबर इकडे सायली जर नसेल तर इकडे हा जो अर्जुन आहे तो डिस्टर्ब होईल आणि त्यानंतरच आपण हे सगळं जिंकू शकेल, हे सगळं त्यांच्या डोक्यात चाललेलं असतं। आणि इकडे प्रिया म्हणत असते की अर्जुनच्या जवळची व्यक्ती म्हणजे सायली, आपल्याला सायलीला संपवायचं आहे, हा सगळा प्लॅन आखलेला असतो आणि त्या पद्धतीने गोष्टी चाललेल्या असतात। त्या पद्धतीने इकडे अर्जुन, त्याचबरोबर इकडे अर्जुनच्या विरोधात प्लॅन आखला जातो, कारण अर्जुन जो आहे त्याला जर आपल्याला कॅप्चर करायचं असेल, अर्जुनला जर ताब्यात घ्यायचं असेल, अर्जुनला म्हणजे अर्जुन जो आहे या सगळ्या केसपासून लांब ठेवायचं असेल तर एकमेव गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजेच इकडे सायलीला संपवलं पाहिजे। हा सगळा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या पद्धतीने त्यांनी केलेलं असतं। इकडे आता प्रिया खूप खुश असते, घरी येते, हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं, अर्जुन घरी येऊन कासावीस झालेला असतो। प्रियाला मात्र खूप छान वाटत असतं, ठीक आहे ना, सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने घडत आहेत म्हणून प्रिया मात्र खुश होत असते। परंतु प्रियाच्या डोक्यात येत नाही की या सगळ्यामुळे काय होणार आहे आणि इकडे अर्जुन मात्र कासावीस होतो। अर्जुन म्हणतो की नाही, काहीही झालं तरीही मला आता शोधायला गेलं पाहिजे आणि नक्की इकडे सायली कुठं आहे तिचा शोध घेतला पाहिजे, यासाठी आता अर्जुन निघालेला असतो। घरातले सगळेजण डिस्टर्ब झालेले असतात, सगळेजण विचार करत असतात की नक्की काय झालेलं आहे। अर्जुन कुसुमताईला कॉल करतो, कुसुमताई सांगू लागते की नाही, सायली कधीच निघालेली आहे। अर्जुन पुन्हा कासावीस होतो, अर्जुन म्हणू लागतो की नाही, काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही, एवढंच अर्जुनच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। आणि अर्जुन डायरेक्ट गाठतो ते म्हणजे महिपतचं घर, महिपतच्या तिथे जातो आणि गोंधळ सुरू होतो। इकडे प्रिया मात्र महिपतला कॉल करून आधीच अलर्ट केलेलं असतं, ती म्हणालेली असते की अर्जुन तिकडे केव्हाही येऊ शकतो आणि जर अर्जुन तिकडे आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं तिने सांगितलेलं असतं। अर्जुन वैतागलेला आहे, अर्जुन जाम चिडलेला आहे आणि जर अर्जुन तिथे आला तर खूप मोठा राडा होणार आहे असं तिने ऑलरेडी सांगितलेलं असतं आणि महिपत अलर्ट झालेला असतो। महिपत अलर्ट असला तरीही एक मोठी गोष्ट घडणार असते आणि मग अर्जुन जाऊन तिथे महिपतला बोलणारच असतो आणि त्याचबरोबर त्याचं नरडं आवळणार असतो, या सर्व गोष्टी घडणार असतात। पण महिपत ही ऑलरेडी तिथे तयारीत असतो। महिपत म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही महिपत तयारीत असतो, कारण अर्जुन येणार आहे ही गोष्ट आधीच कळलेली असते। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता प्रिया जी आहे ती पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला म्हणू लागते की पूर्णाजी, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, तुला माहिती आहे का, ही सायली ना मुद्दामच निघून गेलेली असणार आहे। अगं मला असं वाटतंय की ही सायली ना काहीतरी कांड करत आहे। आता मधुभाऊंचं आणि मधुभाऊंची केस जी आहे ती सॉल्व्ह झालेली आहे, आता गरजच नाहीये तिला आणि त्याचमुळं ही जी आहे ती मुद्दामून आता निघून गेलेली असणार आहे। हे सगळं बोलणं तिनं बोलत असते तेव्हा मात्र पूर्णाजी आणि कल्पना म्हणत असतात, नाही ग, मधुभाऊ तर इथेच होते ना, असं काही झालेलं नाहीये। इकडे आता सायलीला ज्या ठिकाणी किडनॅप केलेलं असतं त्या ठिकाणून सायलीला उचलायचं असतं आणि सायलीला दुसरीकडे घेऊन जायचं असतं, हा प्लॅन ठरलेला असतो आणि त्यामुळंच सायलीला घेऊन जाण्यासाठी, तिथून हलवण्यासाठी हे निघालेले असतात। गुंड सायलीला घेऊन चाललेले असतात। सायली ओरडत असते आणि सायली मात्र एक गोष्ट करते की तिच्याकडे एक माळ असते आणि त्या माळेतले मणी आहेत ती टाकत जाते, म्हणजे अर्जुन, तिला माहिती असतं अर्जुन तिला शोधत येणार आहे आणि एकदा का अर्जुन शोधत आला तर मात्र गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडणार आहेत ही गोष्ट तिला माहिती असते आणि म्हणूनच त्या माळेतले मणी टाकत सायली निघालेली असते। सायलीला त्यांनी एका गाडीत बसवलेलं असतं आणि सायलीला ते घेऊन निघालेले असतात। सायलीला माहिती आहे की हे सगळं कोणी केलेलं आहे, हे सगळं कोण करू शकतं, या सगळ्या गोष्टी तिला चांगल्याच माहिती असतात। आणि त्याचबरोबर अर्जुन शोध घेतो आणि पुन्हा माघारी घरी येतो। इकडे महिपतच्या तिथे त्याला काहीच भेटत नाही, पण जेव्हा पुन्हा त्याच्या लक्षात येतं की काहीतरी क्लू असणार आहे आणि मिसेस सायली असं नाहीत करू शकत आणि मग अर्जुन कासावीस होतो, तेव्हा घरातलेही आता डिस्टर्ब झालेले असतात। नक्की काय झालेलं असेल, सायली ठीक तर असेल ना, सायलीला काही झालेलं तर नाहीये ना, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। इकडे पूर्णाजी, कल्पना दोघीही आता त्या घाबरलेल्या असतात, सायली ठीक असेल ना, आता काय झालं असेल, सायलीच्या बाबतीत काही चुकीचं तर घडलं नसेल ना, हे सगळं त्यांच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं आणि ते दोघीही
आता बोलत असतात. त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणतो की नाही डॅड, मला पुन्हा गेलं पाहिजे. नक्की सायलीच्या बाबतीत काही झालं तर नाहीये ना? मला खूप काळजी वाटायला लागलेली आहे, असं अर्जुन सांगत असतो. तेव्हा प्रताप म्हणत असतो की अर्जुन, तू जाऊन शोध घेऊन ये. नक्की सायलीच्या बाबतीत काय झालेलं असेल आपल्याला काहीच कल्पना नाहीये. नक्की कुठे असेल सायली, कशी असेल, काहीच कळायला मार्ग नाहीये. तू जा एकदा आणि मग मी पण तुझ्या सोबत येतो, असं प्रताप बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही डॅड नको, मी जाऊन येतो. इथे जर सायली आली तर मला तुम्ही कॉल करून कळवा, असं अर्जुनने सगळ्यांना सांगितलेलं असतं. आणि अर्जुन आता निघालेला असतो. अर्जुनला खूप काळजी वाटत असते. अर्जुन इकडे निघालेला आहे. प्रिया म्हणत असते नाही, काहीही झालं तरीही मला आता एकदा पुन्हा तिकडे गेलं पाहिजे आणि नक्की सायली कशी आहे हे पाहिलं पाहिजे. हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि त्यासाठीच प्रिया जी आहे ती आता निघालेली असते. प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, या सायलीला संपवणार आहे. एकदा काही सायली संपली तर हे अख्खं सुभेदार कुटुंब माझ्या तलावर नाचायला तयार होणार आहे. हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्यासाठी तिनं हे सगळं बोलत असते. पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, बंद कर तुझं तोंड, काय चाललेलं आहे तुझं? एकतर ती सायली सापडत नाही, अर्जुन डिस्टर्ब आहे, तू हे सगळं काय सांगत आहे? आणि प्रिया म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर माझं ऐकायचं नसेल तर नका ऐकू, असं म्हणत प्रिया आता तिथून निघालेली असते. प्रियाच्या डोक्यात एवढंच सुरू आहे, काही झालं तरीही हे सगळी प्रॉपर्टी ह्या सगळ्यावर तिला डोळा ठेवायचा आहे आणि म्हणूनच तिने हे सगळं कांड केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया म्हणते की चला, सायलीचा तर काटा निघणार आहे, ही गोष्ट तिला चांगलीच माहिती आहे आणि त्यासाठी तिने हे सगळं ठरवलेलं असतं. प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरी मी आता सोडणार नाही, या सायलीची मी पूर्णपणे वाट लावणार आहे, एवढंच ह्या प्रियाने ठरवलेलं आहे. आणि प्रिया मात्र म्हणत असते की बस. आणि अर्जुन खूप डिस्टर्ब असतो. अर्जुनला कळत नसतं की माझी सायली तिकडे कशी असेल. सायलीला तर गुंडांनी आता पुन्हा दुसऱ्या गाडीत टाकलेलं असतं. पूर्णाजी म्हणते की कल्पना, देवाच्या समोर दिवा लाव आणि देवाला प्रार्थना कर, काही झालं तरी ती सुभेदारांची सून आहे. आणि मग मात्र प्रियाच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात होती. प्रिया म्हणत असते की मी हिला यांच्यापासून दूर करत आहे, तर हे सगळे मात्र तिचीच बाजू घेत आहेत. अजूनही यांच्या सगळ्यांच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की ती सुभेदारांची सून आहे, यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. हे प्रियाच्या डोक्यात क्लिक होतं आणि प्रिया मात्र डिस्टर्ब झालेली असते. प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मला लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे, लवकरात लवकर मला ठरवलं पाहिजे आणि मला आता ह्या सर्व गोष्टी माझ्या पद्धतीने हँडल करायच्या आहेत, हे प्रियाने ठरवलेलं असतं. आणि अर्जुन खूप शोधाशोध घेत असतो. 2 दिवस झालेले असतात तरीही सायलीचा पत्ता नसतो. आणि मग चैतन्यला घेऊन अर्जुन पुन्हा शोधायला निघतो. आणि जेव्हा महिपतच्या घराच्या तिथे गेल्यावर सायलीने टाकलेले जे मणी आहेत ते मणी अर्जुनला दिसतात आणि तेव्हा मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणू लागतो आणि आता प्रियाने ठरवलेलं असतं की बस झालं आता 2 दिवस, कारण आता हिला संपवलं पाहिजे, एवढाच प्लॅन प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि प्रियाने तिकडे महिपतला सांगितलेलं असतं की त्या गुंडांना संपवून टाकायला सांग, आता त्या सायलीला ठेवायची अजिबात गरज नाही, हे सगळं प्रियाने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता प्रियाने ठरवलेलं आहे की काही झालं तरीही ही सायली संपली पाहिजे. जोपर्यंत सायली संपत नाही तोपर्यंत सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत, एवढंच प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि प्रियाने तशाच पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या असतात. प्रियाने सांगितलेलं असतं की ती संपली पाहिजे, जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत सगळं काही ते माझ्या मनाप्रमाणे होणार नाही, एवढंच प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. इकडे मधुभाऊंनाही काळजी वाटायला लागलेली असते. माझी साऊ ठीक तर असेल ना, माझ्या साऊला काही झालं तर नसेल ना, हेच मधुभाऊंना वाटत असतं. आणि मधुभाऊ मात्र विचारत असतात आणि प्रताप मधुभाऊंना सांगत असतो की मधुभाऊ काळजी करू नका, अर्जुन गेलाय ना सायलीला शोधायला, काही होणार नाहीये तिला, असं मधुभाऊ सांगत असतात. तेव्हा मधुभाऊंना इकडे प्रताप समजावत असतो, तुम्ही काळजी करू नका, सायलीला काहीही होणार नाही, अर्जुन सायली सोबत आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. हे सगळं प्रतापने इकडे मधुभाऊंची समजूत घातलेली असते आणि मधुभाऊंना सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली जी आहे ती तिकडे कासावीस होत असते. सायलीला खूप त्रास होत असतो, कारण सायली सोबत ज्या गोष्टी घडत असतात त्या खूपच भयानक अशा असतात, कारण तिला ते गुंड मारहाणी करत असतात आणि आता सायलीला त्यांनी एका याच्यामध्ये पॅक केलेलं असतं गाडीमध्ये आणि ते घेऊन चाललेले असतात, कारण त्यांना काहीही करून सायलीला संपवायचं आहे एवढंच त्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्यामुळेच त्यांनी तो प्लॅन केलेला असतो आणि सायलीला संपवण्याचा त्यांचा पूर्णपणे प्लॅन असतो. इकडे चैतन्य पुन्हा शोधाशोध करून येतो आणि अर्जुनला
अर्जुनला म्हणतो की अर्जुन चल, आता आपल्याला गेलं पाहिजे, काहीही झालं तरीही आता आपण थांबून चालणार नाही, एवढंच त्याने ठरवलेलं असतं. आणि मग चैतन्य जायला निघतो आणि प्रिया जी आहे तीही मागावर गेलेली असते, कारण महिपनच्या गुंडांनी जर काम व्यवस्थित केलं नाही तर आपण तिथं असलं पाहिजे म्हणून लक्ष ठेवण्यासाठी प्रियाही तिथं गेलेली असते. आणि प्रियाने ठरवलेलं असतं की या सायलीला मी स्वतःच्या माझ्या हाताने संपवणार आहे, असा सगळा प्रियाचा प्लॅन असतो. आणि प्रिया मात्र त्या पद्धतीने आता राक्षस झालेली असते. इकडे अर्जुन जेव्हा त्याला ते मणी दिसतात, सायलीने टाकलेल्या माळेतले ते मणी असतात ते त्याला दिसतात, तेव्हा अर्जुन म्हणतो की आता नाही, आता मी सोडणार नाही असं म्हणत त्याने जाऊन महिपतचा गळा पकडलेला असतो आणि महिपतला म्हणत असतो की आता गाठ माझ्याशी आहे, हा अर्जुन सुभेदार तुला सोडत नसतो, ऑलरेडी तुझ्यावर एक चौकशी लागलेली आहे आणि आता तुझी कशी वाट लागते ते बघ, असं म्हणत इकडे अर्जुनने महिपतचं नरडं दावलेलं असतं आणि त्याला म्हणत असतो की सायली कुठं आहे सांग. तेव्हा महिपत म्हणत असतो मला नाही माहिती तुझी सायली कुठं आहे, कारण तुझी तू शोध ना, तुला एवढं माहिती आहे ना, असं अर्जुन त्याला बोलत असतो. आणि अर्जुनला जाणवतं त्याच वेळी चैतन्य तिकडून आलेला असतो आणि अर्जुन आणि चैतन्य दोघंही निघालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि चैतन्य दोघं निघालेले असतात आणि ते माळेतले मणी ज्या दिशेने जात आहेत त्या दिशेने त्यांनी जायला सुरुवात केलेली असते. आणि बरोबर त्यांच्या लक्षात येतं जिथं सायली असते तिथं पोहोचलेले असतात. आणि त्याच वेळी अर्जुनला दिसतं की प्रिया जी आहे ती चाकू घेऊन सायलीच्या अंगावर निघालेली आहे. आणि मग अर्जुन तिथे जाऊन अक्षरशः अगदी त्याची धडाकेबाज एंट्री आपल्याला पाहायला मिळते. तिथं गुंड असतात, त्या गुंडांना अर्जुन आणि चैतन्य दोघंही त्यांची धुलाई करू लागलेले असतात आणि दोघंही त्या गुंडांना चांगलंच तिथं चोप देतात आणि सायलीला तिथून वाचवतात. त्याचवेळी प्रियाच्या हातामध्ये चाकू असतो. सायली जोरात ओरडते, अर्जुन सर म्हणून ओरडते आणि अर्जुन इकडून ओरडत असतो तन्वी. आणि मग प्रिया जी आहे ती तिच्या हातातला चाकू निसटतो. सायली थोडीशी बाजूला पडते आणि त्याचवेळी सायली तिथं बसलेली असते, तिथली जी माती असते ती उचलते आणि सगळी प्रियाच्या तोंडावरती मारते. म्हणजे ती जी माती आहे ती रेती तिथली असते ती टाकते, त्यामुळं प्रियाला दिसायचं बंद होतं. आणि तेवढ्यातच अर्जुन जो आहे तो सायलीला तिथे येऊन मिठी घेतो आणि सायलीला म्हणतो की मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. अर्जुनने इतकी जबरदस्त एंट्री घेत सायलीचा जीव वाचवलेला असतो आणि दाखवून दिलेलं असतं की सायली आणि अर्जुन कधीच वेगळे होऊ शकत नाहीत. परंतु प्रियाची ही जी नाटकं असतात ती इतकी वाढलेली असतात, आज सायलीच्या जीवावरती प्रिया उठलेली आहे ही गोष्ट मात्र अर्जुनला सहन होत नाही. अर्जुन ठरवतो की बस आतापर्यंत खूप झालेलं आहे, यापुढे सहन होणार नाही. आणि चैतन्यने लगेच पोलिसांना बोलावून घेतलेलं असतं. पोलीस तिथे पोहोचलेले असतात आणि पोलीस त्या गुंडांना आणि प्रियाला ताब्यात घेतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र सुभेदारांच्या घरामध्ये अजून कोणाला काहीच माहिती नसतं. अर्जुन सायलीला ज्या अवस्थेत घेऊन घरी आलेला असतो तिची अवस्था बिकट असते, कारण गेली 2 दिवस झालं सायली उपाशी असते, तिने काहीही खाल्लेलं नसतं, या प्रियाने तिला उपाशी मारलेलं असतं. आणि आता मात्र अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. आल्यानंतर कल्पना तर सायलीला मिठी मारते. पूर्णाजीने देव पाण्यात ठेवलेले असतात हे जेव्हा सायली पाहते तेव्हा तिला खूप छान वाटतं. पण आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की तन्वी अजून का आलेली नाहीये, तन्वी अजून का आलेली नाहीये. तेव्हा तन्वी पोलीस स्टेशनमध्ये आहे ही गोष्ट अश्विनला कळते आणि अश्विन घरी येतो आणि तो दंगा घालू लागतो, कारण तन्वीला पोलीस स्टेशनमध्ये का पाठवलेला आहे हा त्याचा प्रश्न असतो. परंतु त्याने जे काही तिनं कांड केलेलं आहे त्याच्यासाठीच तिला पोलीस स्टेशनला पाठवलेलं आहे हे अर्जुन ठणकावून सांगतो. इकडे पूर्णाजी सायलीची अवस्था पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि पूर्णाजी सायलीला म्हणत असते, अर्जुनला म्हणते की तिला घेऊन रूममध्ये जा, तिला आराम करू दे. कल्पनाही पाहत असते. मग कल्पना गरम गरम सूप बनवते आणि ते सूप सायलीसाठी घेऊन जाते. देवाच्या कृपेने सायलीचा जीव वाचलेला असतो म्हणून कल्पनाने देव पाण्यात ठेवलेले असतात ते काढलेले असतात आणि देवाच्या समोर दिवा लावलेला असतो. पण अर्जुन मात्र जाम वैतागलेला असतो. तन्वीने हे सगळं का केलेलं आहे हा प्रश्न आता सगळ्या सुभेदारांना पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.